2023 मध्ये कृषी साहित्य खरेदीच्या धोरणामध्ये बदल करण्यात गेला आणि तो का केला गेला असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय. हा नेमका विषय काय आहे ते आज आपण पाहूया. मागील महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये तत्कालीन कृषी मंत्री धनंजयजी मुंडे यांनी कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल केले गेले. पूर्वी शेतकऱ्यांना थेट डीबीटी योजनेद्वारे अनुदान दिले जात होते, ज्यामुळे ते स्वतःच्या आवडीचे कृषी साहित्य खरेदी करू शकत होते. परंतु 23 ऑक्टोबर 2023 रोजी मुंडे यांनी डीबीटीची योजना बंद करून कृषी विभागामार्फत थेट साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला गेला. या बदलानुसार राज्य शासनाने 103.95 कोटी रुपयाचा निधी मंजूर देखील करून बॅटरीवरती चालणारे स्प्रे पंप खरेदी करण्याची योजना आखली. या अंतर्गत 3,03,507 पंप खरेदी करण्यात आले. या धोरण बदलावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला विचारले आहे की 2023 मध्ये कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल करण्याची गरज काय होती किंवा गरज काय पडली. खंडपीठाने 2 आठवड्यात या संदर्भातील स्पष्टीकरण मागितले आहे. सध्याच्या स्थितीत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून या धोरण बदलाच्या कारणाबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.